हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस छान-छान अशी रेसिपी घेऊनच येत आहे. प्रत्येक वेळेस नाही म्हणता येईल, रोजच घेऊन येतच आहे आणि आजही घेऊन आलेली आहे. तर आज मी छान असं बनवणार आहे जर्दा राईस आणि जर्दा राईस म्हणजे मिठी चावल. त्यासाठी मी बघा काय-काय घेतलेलं आहे साहित्य. तर इथे मी घेतलेले आहे लांब तांदूळ 2 कप. तुम्ही तुमच्यानुसार जेवढं तुम्हाला पाहिजे तांदूळ त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. खोबरं घेतलेलं आहे कट करून, काजू बदाम घेतलेले आहे आणि थोडेसे मनुके आणि गावरान अर्धी वाटीच्या वर थोडंसं गावरान तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे मी गार्निश करण्यासाठी चेरीज घेतलेली आहे. आणि आपला गॅसचा फ्लेम चालू करून छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अ, जे आपल्या वाटीवर गावरान तूप घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जेवढं तूप लागणार आहे तेवढंच मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आपल्या म्हणजे स्वीटमध्ये जे जातं दालचिनी ऑब्व्हियसली जाते आणि थोडंसं एक तमालपत्राचं पान पण मी टाकलेलं आहे आणि जे आपण खोबरं वगैरे टाकलेलं आहे ना, आपल्याला लाईट गोल्डन ब्राउन असं करून घ्यायचं आहे. खूप असं काळं वगैरे करून घ्यायचं नाही. आपली टेस्ट थोडीशी चेंज होईल. कलरच्या लक्षात ठेवूनच थोडंसं गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून एकदम ब्राउन असं करून घ्यायचं आहे आणि जे आपले काजू बदाम मनुके आहेत ते पण मी आपल्या तुपामध्ये ॲड करून एकदम परतून घेतलेलं आहे. आणि हो फ्रेंड्स, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजिबात स्किप करू नका. खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे. तर आपलं जे मटेरियल आहे त्याला आपण चांगलं तुपामध्ये ब्राउन करून घेतलेलं आहे. जे आपले जिन्नस आहेत ते एकदम लाईट गोल्डन ब्राउन असे झालेले आहेत. तर मी थोडंसं एक ते 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इलायची पावडर मिक्स केलेली आहे आणि आपल्या जी पाणी आहे त्याला एकदम छान अशी उकळी आलेली आहे. तर ह्या स्टेपला आपल्याला थोडंसं साखर ॲड करायची आहे. तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. 2 कपला अर्धी वाटी खूप होती, पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर स्वीट जास्त असेल म्हणजे गोड जर जास्त असेल तर तुम्ही त्याला साखर कमी जास्त करू शकता. आणि इथं मी घेतलेला आहे अ, पिवळा असा फ्रूट कलर घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सुद्धा केशरी कलर वगैरे घेऊ शकता. तर कसं प्रत्येक वेळेस मी ऑरेंज कलर म्हणजे यूज करते. तर ह्यावेळेस मी थोडासा भाताचा कलर चेंज केलेला आहे. पिवळा असा फ्रूट कलर घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. जे कलर आहे पूर्ण असा चेंज झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण फ्रूट कलर ॲड करतो ना, आपल्या भाताला कलर खूप छान येतो. म्हणून थोडासा कलर ॲड करावाच लागतो. आणि हो फ्रेंड्स, माझा थोडासा आवाज जरा चेंज झालेला आहे. कारण थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे. पाणी थोड्यात बदल झालेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते, पण अजून काही तब्येत ठीक नाहीये. तर थोडासा आवाज प्रॉब्लेम येईल, तरी थोडंसं समजून घ्या. तर इथं मी आपल्या भाताला उकळी आलेली आहे. तर इथं मी या स्टेजला थोडंसं उकळी आल्याच्या नंतर भात आपला धुवून घेतलेला आहे आणि नंतर मी आपल्या ज्या उकळत्या पाण्यात मी भात ॲड केलेला आहे. आणि हो, लगेचच आपल्याला ज्यावेळेस आपण गरम पाण्यात टाकू ना, त्यावेळेस आपल्याला भाताला एक दांडी द्यायची आहे. कारण आपला भात खाली पातेल्यात चिकटतो, त्याचे गोळे तयार होतात. म्हणून असं काही होऊ नये म्हणून भाताला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहताच असाल, की मी भाताला उकळी आल्याच्या नंतर एकदम गॅसचा फ्लेम कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. कारण एकदम हाय फ्लेमवरती आपला भात शिजत नाही. म्हणजे कमी गॅसवरती मी भात शिजवून घेणार आहे. तर तुम्ही पाहताच असाल, की पाणी भरपूर आटलेलं आहे. तर भेटूया 15 मिनिटाच्या नंतर. आपले ऑलमोस्ट 15 मिनिटं झालेली आहे आणि 15 मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला जी भात आहे जर्दा राईस कसला एकदम खिळून आलेला आहे. एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. तर मी थोडंसं ह्याचे गार्निश करण्यासाठी थोडंसं चेरीचा इथे उपयोग केलेला आहे. तर थोडंसं मी गुलाबाची पानं पण घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे. जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान-छान अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.